नमस्कार मित्रांनो, मराठी व्याकरण अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण आज नोट्स जे काही आहे तर CTET परीक्षेसाठी त्यांनी मराठी भाषा निवडलेली आहे. तर मराठी विषयाच्या जे काही अध्यापनशास्त्राशी संबंधित जे काही टॉपिक असतील तर त्यावर आपण नोट्सवर आधारित व्हिडिओ बनवत आहोत. तर यामध्ये आजचा व्हिडिओ आहे 5 नंबरचा, त्याला नोट्स 5 असं आपण नाव दिलेलं आहे आणि आजचा विषय आहे बहुभाषिकता. तर मग बहुभाषिकता म्हणजे काय, बहुभाषिकतेचे स्वरूप आणि या बहुभाषिकतेमुळे शिक्षकांसमोर कोणते आव्हान त्या ठिकाणी निर्माण झालेले आहे आणि या आव्हानाला कशा प्रकारे त्या ठिकाणी सामोरे जायचं. तर हे काही सर्व काही गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत तुम्हाला लवकर उपलब्ध होतील. त्याचप्रकारे CTET परीक्षेसाठी तुम्हाला उपयुक्त अशी माहिती या चॅनलच्याद्वारे मिळेल. तर बहुभाषिकता म्हणजे काय, बहुभाषिकता म्हणजे काय तर बोलण्यामध्ये एकापेक्षा अधिक भाषेचा वापर करणे. मग ज्यांना एकापेक्षा अधिक भाषा त्या ठिकाणी अवगत असते तर अशा व्यक्तींना किंवा अशा ज्या ठिकाणी समूह असेल तर त्याला बहुभाषिकता असं आपण म्हणत असतो. बहु म्हणजेच काय तर एकापेक्षा जास्त आणि भाषिक म्हणजे काय तर भाषा वापरणे किंवा भाषा आत्मसात असणे. मग एकापेक्षा अधिक भाषेचा आपल्याला कोणता फायदा होतो किंवा अध्यापनशास्त्रामध्ये या बहुभाषिकते टॉपिकवर कशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी येत असतात हे आपण बघणार आहोत. तर पुढचा आपला टॉपिक आहे आजचा प्रश्न. तर जसे आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच मागच्या व्हिडिओमध्ये एक प्रश्न तुम्हाला विचारला होता ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून द्यायचे होते, त्याचप्रकारे आजचा एक प्रश्न या ठिकाणी मी घेतलेला आहे जो बहुभाषिकतेच्या संकल्पनेवर आधारित आहे. प्रश्न आहे, वर्गात बहुभाषिकतेला उत्तेजन देण्यासाठी शिक्षिकेने पुढीलपैकी कोणता प्रश्न विचारणे योग्य ठरेल. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जी काही बहुभाषिकता आहे तर तिला उत्तेजन देणे. उत्तेजन देणे म्हणजेच काय तर प्रेरणा देणे किंवा ती वाढीस लागणे. यालाच तर ती शिक्षिका पुढीलपैकी कोणता प्रश्न विचारणे त्या ठिकाणी योग्य ठरेल. तर 4 प्रश्न या ठिकाणी आहे. यापैकी कोणता प्रश्न बहुभाषिकतेला उत्तेजन देणारा किंवा प्रेरणा देणारा आहे ते आपल्याला ठरवायचं आहे. पहिला आहे, तुम्ही किती अक्षरे लिहिलीत. दुसरा प्रश्न आहे, फुगे किती उंच उडतात. तिसरा पर्याय आहे, स्वतःच्या भाषेतील भाज्यांची नावे लिहा. आणि चौथा आहे, तुमच्याकडे पाळीव प्राणी आहे का. तर या प्रकारचे 4 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहे आणि हा प्रश्न CTETच्या मागच्या वर्षी त्या ठिकाणी पेपरला येऊन गेलेला आहे मराठी भाषेसाठी, म्हणून हा प्रश्न मी या ठिकाणी घेतलेला आहे. आणि बहुभाषिकता ही जी काही कन्सेप्ट आहे, ही जी काही संकल्पना आहे ती आपण आज अभ्यासणार आहोत. तर बहुभाषिकता म्हणजेच काय तर याचं जो काही आता हे 4 पर्याय तुमच्यासमोर आहे यापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून द्यायचा आहे. तत्पूर्वी आपण जी काही संकल्पना आहे, आपला जो काही टॉपिक आहे आजचा महत्त्वाचा बहुभाषिकता म्हणजे काय त्याकडे वळूया. तर बहुभाषिकता म्हणजे काय तर मी सांगितलं की एकापेक्षा अधिक भाषा त्या ठिकाणी अवगत असणे, मग त्या व्यवहारात त्या ठिकाणी वापर करणे. त्याचप्रकारे संप्रेषण साधत असताना म्हणजेच कम्युनिकेशन. संप्रेषण म्हणजेच काय तर कम्युनिकेशन, आपल्या विचाराची देवाणघेवाण करताना त्या भाषेचा वापर त्या ठिकाणी करणे, त्यालाच बहुभाषिकता असे म्हटलं जातं. मग बहुभाषिकतेमुळे काय होतं तर बहुभाषिकतेमुळे विविध भाषांमधील साहित्य वाचण्याची, समजून घेण्याची आणि लिहिण्याची संधी मिळते. अशा प्रकारचा देखील तुम्हाला प्रश्न CTET परीक्षेमध्ये येऊ शकतो की बहुभाषिकतेचे फायदे त्या ठिकाणी कोणकोणते आहे. या व्यतिरिक्त देखील आपण फायदे बघणारच आहोत. तर समजून घेण्याचे आणि जे काही साहित्य असतं इतर भाषेमधलं तर ते देखील वाचण्याची संधी मिळते, त्याचप्रकारे त्याला समजून घेण्याची देखील आपल्याला संधी मिळत असते. हे देखील एक महत्त्वाचे संसाधन आहे कारण ते एखाद्या व्यक्तीला वेगळ्या प्रकारची माहिती देण्यास पूरक ठरत असते. तर म्हणून बहुभाषिकता ही देखील महत्त्वाची बाब आहे आणि त्यावर हमखास 1 ते 2 प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला येत असतात. पुढे आहे बहुभाषिकतेचे फायदे. आता बहुभाषिकतेचे फायदे कोणते तर या ठिकाणी मुद्दे दिलेले आहे, तेव्हा ते आपण एक्सप्लेन करणार आहोत. पहिला मुद्दा आहे अधिक संप्रेषण कौशल्य. अधिक म्हणजे जास्तीचे, संप्रेषण म्हणजे कम्युनिकेशन, एक दुसऱ्यांच्या त्या ठिकाणी भावना असेल, विचार असेल त्याचे आदानप्रदान करणे याला संप्रेषण असे म्हणतात. आणि संप्रेषण हे नेहमी 2 मार्गे त्या ठिकाणी होत असते. संप्रेषण तरच ते प्रभावी ठरत असते ज्यावेळेस 2 व्यक्ती असेल
समजा ए आणि बी ही व्यक्ती असेल आणि ही जर बोलत असेल त्या ठिकाणी तर त्याला संप्रेषण आपण असे म्हणतो. त्याचप्रमाणे काही जे काही विचार आहे तर ते एकमेकांच्या बोलण्यातून एकमेकांकडे पोहोचत असतात, त्याला आपण संप्रेषण असे म्हणतो. मग अधिक संप्रेषण कौशल्य हे बहुभाषिकतेचे फायदे आहे. अधिक संप्रेषण त्या ठिकाणी आपलं होत असतं. एकापेक्षा म्हणजे अधिक भाषा जर आपल्याला येत असेल तर तो एक आपला फायदा होत असतो. पुढचं आहे उच्च भाषिक आकलन. उच्च स्तरावरील जे काही भाषिक आकलन आहे म्हणजे ते भाषेचं आकलन करणे, आत्मसात करणे ही देखील याचा एक महत्त्वाचा एक फायदा आहे. उत्कृष्ट व्यवस्थापन आणि सराव. व्यवस्थापनाचा सराव. व्यवस्थापन म्हणजे काय तर मॅनेजमेंट. जर तुम्हाला त्या ठिकाणी मॅनेजमेंट करायचं असेल तर समोरचा व्यक्ती असेल तर जर तो इतर भाषा त्या ठिकाणी त्याला येत असेल आणि तुम्हाला त्याची भाषा देखील येते आणि तुमची जी काही आहे मातृभाषा असेल किंवा जे तुमच्या सिस्टीममध्ये किंवा तुम्ही जे व्यवस्थापन करत असताना त्या ठिकाणी वापरायची जी काही भाषा असेल ती जर येत असेल तर त्या दोन्ही भाषेचा तुम्हाला फायदा त्या ठिकाणी नक्कीच होतो आणि त्या उत्कृष्टपणे तुम्ही त्याचं व्यवस्थापन करू शकता, मॅनेजमेंट करू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होतो. पुढे आहे एखाद्याच्या वातावरणाशी जुळवून घेणे. समोरच्या व्यक्तीची जर भाषा वेगळी असेल, तो तुमच्या भाषेत बोलताना किंवा बोलण्यास त्या ठिकाणी अक्षम असेल म्हणजे बोलू शकत नसेल किंवा त्याला ती भाषा येत नसेल, तर अशा वेळेस तुम्हाला जर त्याची भाषा येत असेल तर त्याच्या वातावरणाशी तुम्ही अलगदपणे त्या ठिकाणी समजून घेतात किंवा त्याच्या जे काही भावना असेल, त्याचे जे काही विचार असेल त्याच्याशी तुम्ही जुळवून घ्यायला त्या ठिकाणी यशस्वी होतात. म्हणून एखाद्याच्या वातावरणाशी देखील जुळण्याचा तुम्हाला याचा फायदा आहे. कशाचा तर बहुभाषिकतेचा. अशा प्रकारचे पर्याय तुम्हाला येऊ शकतात. एक पर्याय वेगळा असेल आणि 3 पर्याय सारखे असेल, मग त्यामधून तुम्हाला बहुभाषिकतेचे फायदा नेमका कोणता नाही तर अशा प्रकारे निगेटिव्हमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. निगेटिव्हमध्ये कारण कोणता नाही असे तुम्हाला विचारेल. मग 4 सेंटेन्स दिलेले असेल आणि 5वा सेंटेन्स असेल तुमचं ते उत्तर, ते तुम्हाला शोधायचं आहे. पुढचा प्रश्न आहे अधिक करिअर संधी आणि करिअर संधी. आता या ठिकाणी तुम्हाला करिअरविषयी किंवा व्यवहार ज्ञानाविषयी जास्तीत जास्त प्रश्न नसतो तर विद्यार्थ्यांविषयी त्या ठिकाणी प्रश्न असणार आहे. त्यामुळे तरी देखील ही माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे की करिअरच्या संधी देखील जास्तीत जास्त उपलब्ध होऊ शकतात. कशामुळे तर बहुभाषिकतेमुळे. शब्द अतिशय सोपा आहे बहुभाषिकता, परंतु त्या शब्दाची जी काही व्याप्ती आहे, त्याची जी काही संकल्पना आहे ती खूप मोठी आहे, ती आपण समजून घेतलं पाहिजे. पुढचा आहे कार्यक्षम बहुकार्यक्षमता. आणि जे काही आपण कार्य करत असतो तर ती एक भाषेने जेवढं कार्य होतं त्याच्या दुप्पट किंवा 3 पट किंवा त्यापेक्षा अधिक कार्यक्षमता जी असते तर ती बहुभाषिकतेमुळे आपल्याला प्राप्त होत असते, आत्मसात होत असते. याचाच फायदा विद्यार्थी देखील घेऊ शकतात. 2 भाषा त्या ठिकाणी शिकत असताना एका भाषेचा दुसऱ्या भाषेशी संबंध असतोच. दुसऱ्या भाषेचे जे काही मुद्दे असतात तर ते दोन्ही भाषे मिळून तो मुद्दे चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो, जेणेकरून त्याला त्याचा फायदा होत असतो. पुढे आहे स्मृती सुधारणे. एखादी गोष्ट आपण मातृभाषेमध्ये आठवणीत करू शकतो, परंतु जी काही आपण भाषा बोलत आहोत किंवा जी काही प्रादेशिक भाषा असेल त्यामध्ये जर आपण शिकलो असेल किंवा ती आपल्याला गरजेची असेल तर अशी भाषा आणि मातृभाषा, त्याचप्रकारे जी परकीय भाषा आहे तर ते परकीय भाषा आणि मातृभाषा या दोन्ही भाषा जर आपल्याला चांगल्या प्रकारे अवगत असेल तर स्मृतीच्या आधारे जर परकीय भाषा आपली अवगत नाही किंवा थोडंफार त्या ठिकाणी आपल्याला येत नसेल, परंतु मातृभाषेमध्ये आपण ते चांगल्या प्रकारे तो टॉपिक शिकवू शकतो किंवा आठवणीत राहतो आणि आठवणीत राहिल्यामुळेच यामुळे स्मृती आपली चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सुधारत असते. यावर देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तर हे आपण बहुभाषिकतेचे फायदे आपण या ठिकाणी बघितले. आता पुढचं आहे नेमकं बहुभाषिकतेचे महत्त्व कोणते आहे. हे देखील महत्त्वाचं आहे. फायदे म्हणजेच महत्त्व त्या ठिकाणी म्हणता येईल, परंतु महत्त्व थोडेसे वेगळं आपल्याला या ठिकाणी पॉईंट घेतलेला आहे, तो देखील आपण बघणार आहोत. भाषा विकास. बहुभाषिक किंवा द्विभाषिक शिक्षण भाषेच्या विकासास आणि संपादनास प्रोत्साहन देते. मग बहुभाषिक म्हणजे काय, एका भाषेपेक्षा अधिक, आणि द्विभाषिक म्हणजे 2 भाषेमध्ये शिक्षण घेणे. तर 2 भाषेमध्ये शिक्षण घेण्याचा फायदा काय आहे तर भाषेच्या विकासास व आणि संपादनास. संपादन म्हणजे काय तर आत्मसात करणे, आकलन होणे. संपादनास काय करते ते प्रोत्साहन देत असते, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यांचा फायदा होतो. आणि जे काही भाषिक कौशल्य आपण बघितले तर श्रवण असेल, वाचणे असेल, बोलणे असेल किंवा लेखन असेल, तर या कौशल्याचा त्या ठिकाणी एकापेक्षा अधिक भाषा किंवा बहुभाषिकतेमुळे त्याचा फायदा नक्की होत असतो.
आंतरसांस्कृतिक फायदे म्हणजे काय, तर प्रत्येक भाषेचे त्या ठिकाणी जे काही सांस्कृतिक विषय असतील तर ते वेगवेगळे असतात, तर त्या संस्कृतीचा देखील भाषा संस्कृतीचा देखील आपल्याला फायदा होत असतो, लाभ होत असतो. अतिरिक्त भाषा शिकल्याने शिक्षणाचा आंतरसांस्कृतिक परिणाम वाढतो आणि अतिरिक्त म्हणजे जास्तीची भाषा त्या ठिकाणी शिकल्यामुळे आपल्या शिक्षणाचा जे काही आंतरसांस्कृतिक परिणाम आहे तो देखील वाढीस लागत असतो. त्याचप्रमाणे अधिक व्यापक आणि जागतिक दृष्टिकोन प्रदान करतो किंवा अतिरिक्त माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळत असते दुसरी किंवा इतर भाषा शिकल्यामुळे. त्यामुळे बहुभाषिकता जीवनामध्ये खूप महत्त्वाची आहे. मग आता बहुभाषिकता खूप महत्त्वाची आहे हे आपण बघितलं. त्यामध्ये करिअरची संधी असेल किंवा इतर काही जे काही त्याच्या संधी असतात किंवा इतर जे काही फायदे आहेत ते आपण बघितले. परंतु अध्यापनात नेमकं बहुभाषिकतेचा काय उपयोग आहे तो आपल्याला बघायचा आहे आणि हा टॉपिक आपल्याला खूप महत्त्वाचा आहे. अध्यापनात बहुभाषिकतेचा उपयोग काय. मग बहुभाषिक वर्गात शिकवण्याच्या प्रक्रियेदरम्यान शिक्षक नेहमी विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत बोलण्याची संधी देतात. मुलांना त्यांच्या मातृभाषेत बोलण्याचे आणि ऐकण्याचे स्वातंत्र्य देते. मुलांच्या संज्ञानात्मक आणि शैक्षणिक विकासास प्रोत्साहन देते. आता एखादी गोष्ट असेल जी काही माझी मातृभाषा आहे ती मला जे चांगल्या प्रकारे त्या गोष्टीला ओळखतो किंवा चांगल्या ती जी वस्तू आहे त्याविषयी मला चांगल्या प्रकारचं ज्ञान त्या ठिकाणी आहे. परंतु दुसरी भाषा जी असेल किंवा औपचारिक भाषा आहे त्या भाषेतून मला ते संकल्पना एवढी क्लिअर होत नाही. त्यावेळेस जर शिक्षक मला माझ्या मातृभाषेत त्या ठिकाणी बोलण्याची जर संधी देत असेल किंवा ऐकण्याचं त्या ठिकाणी स्वातंत्र्य देत असेल तर यातून मी माझे विचार मांडू शकतो आणि ती गोष्ट जी काही संकल्पना समजवायची आहे तर मी समजून घेऊ शकतो. तर अशा प्रकारचे शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल. अध्यापनात बहुभाषिकतेचा उपयोग तुम्ही कसा कराल अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न येऊ शकतो आणि त्याला 4 पर्याय असणार आहे. 4 पर्यायापैकी तुम्हाला एक निवडायचा आहे. उदाहरण जर घेतलं तर आजचं जे काही प्रश्न आहे तो आपण बघितला असेल. 4 पर्याय देखील त्याला दिलेले आहे. व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर शेवटी मला नक्की कळवायचं आहे की नेमकं उत्तर. मागच्या व्हिडिओमध्ये देखील मी एक प्रश्न दिला होता. बहुतेक जणांनी त्या ठिकाणी योग्य उत्तर दिलेलं आहे. प्रश्न अगदी सोपा आहे आणि उत्तर देखील सोपं आहे. परंतु कधीकधी आपला त्या ठिकाणी संभ्रम होतो आणि आपण दुसरं उदाहरण असेल किंवा दुसरा पर्याय असेल त्या ठिकाणी टिक करतो. तिथे आपला 1 मार्क जात असतो. त्यामुळे ही बहुभाषिकता ही संकल्पना आज या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घ्यायची आहे. पुढचा टॉपिक आहे बहुभाषिकता म्हणजे काय आणि त्याचा विद्यार्थी आणि शिक्षकावर कसा परिणाम होतो. आता विद्यार्थी आणि शिक्षक हा देखील पॉईंट खूप महत्त्वाचा आहे कारण यावर देखील आधारित तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. बहुभाषिकता हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. बहुभाषिक वर्गखोली म्हणजे ती वर्गखोली जिथे वेगवेगळ्या भाषांची मुलं एकत्र शिक्षण घेत असतात. आता मोठ्या शहरामध्ये बघा तर बहुभाषिक विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्या कारणाने किंवा कारण खेडेगावामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये जास्त एक भाषेच्याच त्या ठिकाणी मुलं आढळतात. त्यामुळे अशा प्रकारचे वर्गखोली किंवा वेगळं स्वतंत्र अशा वर्गखोलीची सुविधा नसते. परंतु ज्या ठिकाणी मोठे शहर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, तर अशा मोठ्या शहरामध्ये बहुभाषिकता त्या ठिकाणी आढळते. मग बहुभाषिकता आढळत्या कारणाने त्यांच्यासाठी एक वेगळा वर्ग त्या ठिकाणी दिलेला असतो. मग भाषाचा वर्ग का करतात तर जेणेकरून विद्यार्थी एकमेकांची भाषा त्या ठिकाणी समजून घेऊ शकतात. त्याचप्रकारे त्यांना बोलण्याची संधी त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. मग त्याचा नेमका काय फायदा आहे, काय परिणाम आहे तो पण देखील आपल्याला त्या ठिकाणी बघायचा आहे. मग बहुभाषिक वर्गात शिकवण्याच्या प्रक्रियेदरम्यान शिक्षक नेहमी विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत बोलण्याची संधी देत असतात आणि शिक्षक नेहमी त्यांना त्यांची जी काही मातृभाषा असेल त्यामध्ये बोलण्याची संधी देतात. जेणेकरून विद्यार्थी जे औपचारिक भाषेमध्ये बोलू शकणार नाही तर ती भाषा किंवा ते विचार शिक्षकांसमोर ते विद्यार्थी अतिशय सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी मांडू शकतात. कारण मातृभाषेवर जे काही आपला प्रभाव असतो किंवा ज्याप्रमाणे आपण ते बोलू शकतो तसे इतर भाषा बोलण्यामध्ये आपल्याला काहीतरी अडथळा त्या ठिकाणी येत असतो. एक तर शब्दभंडार नसल्या कारणाने किंवा शब्दसाठा नसल्या कारणाने आपण ती भावना त्या ठिकाणी व्यक्त करू शकत नाही. पुढे आहे विद्यार्थ्याची मातृभाषा ओळखा. मग शिक्षकांनी या ठिकाणी काय करायचं आहे तर विद्यार्थ्याची मातृभाषा त्या ठिकाणी ओळखायची आहे. त्याचप्रकारे बहुभाषिक संदर्भ लक्षात घेऊन शिक्षकांनी विद्यार्थ्याला त्यांच्या स्वतःच्या भाषेत संवाद साधण्यासाठी आणि व्यक्त होण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे आणि त्याच्या विचाराचा आदर केला पाहिजे. यावेळेस
मागे एका पेपरमध्ये एक व्हिडिओ आपण या ठिकाणी बघितला. जरी तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या भाषेत उच्च पातळीचे प्रावीण्य असले तरी त्यांना तुम्ही तुमच्या व्याख्यानामध्ये वापरत असलेल्या काही शैक्षणिक संज्ञा, मुहावरे आणि सांस्कृतिक संदर्भ समजून घेण्याचा अडचण येऊ शकते. तुम्ही जी शिकवत असलेली भाषा ती समोरच्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी कळेलच असे नाही, तर त्याची जर भाषिकतेच्या द्वारे तुम्ही जर त्याच्यापर्यंत पोहोचले, ती संकल्पना तुम्ही जर दूर केली तर अधिक फायदा त्या विद्यार्थ्यांना होत असतो. परंतु ते आव्हान आपल्यापुढे आहे. आव्हानाला आपण किती प्रमाणात त्या ठिकाणी सामोरे जातो हे समजणे त्या ठिकाणी गरजेचे आहे. पुढे आहे बहुभाषिक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या शैक्षणिक अपेक्षा आणि नियमांशी जुळवून घेणे देखील शिकले पाहिजे. बहुभाषिक जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी वेगवेगळे शैक्षणिक जे काही अपेक्षा असतील किंवा जास्त मार्क्स असेल किंवा एखादं स्किल त्या ठिकाणी डेव्हलप करण्यासाठी किंवा ते आत्मसात करणे, ही जी काही नियम आहे किंवा ही जी काही अपेक्षा आहे त्या देखील त्यामध्ये जुळवून घेणे शिकले पाहिजे. हे देखील शिक्षकांपुढे त्या ठिकाणी आव्हान म्हणून त्या ठिकाणी उभे आहे. परंतु या आव्हानाला त्या ठिकाणी सामोरे जाऊन शिक्षक योग्य पद्धतीने जर शिकवले, जर योग्य पद्धतीने त्याला आपण हाताळले तर ही समस्या देखील दूर होऊ शकते. त्यांना अनेक शैक्षणिक आव्हानांना अनुभव येऊ शकतो, ज्यामध्ये शिकवण्याच्या शैलीतील फरक, परीक्षेचे स्वरूप, सहभागाच्या अपेक्षा आणि वाचन, व्याख्याने आणि मूल्यांकन यांच्यातील कल्पनांना जोडणे समाविष्ट आहे. आणि या सगळ्या गोष्टी कळून जे विद्यार्थ्यांचे जे काही डाऊट्स असतील, विद्यार्थ्यांच्या जे काही संकल्पना आणि मातृभाषेतल्या असल्या आणि औपचारिक भाषा मी कशाला म्हणतो तर त्याला ते शिकवायची जी आहे ती भाषा आणि मातृभाषा याला ते चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी जोडू शकतो. हेच आव्हान त्या शिक्षकांपुढे आहे आणि ते नक्कीच आपल्या वेगवेगळ्या कल्पनेतून किंवा वेगवेगळी त्यांची जी काही शिकवण्याची जी काही शैली आहे त्यातून याला नक्कीच दूर करतील. तर अशा प्रकारे आपण बहुभाषिकता हा टॉपिक या ठिकाणी अभ्यासला. बहुभाषिक टॉपिक त्या ठिकाणी बघत असताना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला एक कमेंटद्वारे नक्की कळवा. त्याचप्रकारे व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुमच्या एका लाईकमुळे किंवा एका कमेंटमुळे या ठिकाणी मला देखील त्या ठिकाणी प्रोत्साहन येतं आणि यापेक्षा चांगला व्हिडिओ किंवा यापेक्षा चांगला देखील टॉपिक आपण बघू शकतो, जेणेकरून तुम्हाला त्याचा लाभ होईल. तर एक वेळेस परत आजचा प्रश्न याकडे जाऊया. प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. हा प्रश्न आहे आणि 4 पर्याय या ठिकाणी आहे. त्यापैकी योग्य पर्याय जो असेल तर तो तुम्ही सिलेक्ट करायचा आहे किंवा त्याचा नंबर जो आहे तो कमेंटमध्ये कळवायचा आहे. त्याचप्रकारे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला एकदा तरी कमेंट करून त्या ठिकाणी कळवायचा आहे. धन्यवाद.